जाना जी आहे, जे जवादे यांच्या मालकीची त्यांनी जागा विकत घेतली। जेव्हा मी थोडक्यात सांगतो, 2 दिवसा पहिले त्यांच्यासोबत माझं सतत बोलणं होतं। यांच्या नागरिकांच्या सांगण्याच्यानुसार मला यांनी बोलवलं, मी आलो इथे। त्यांना विचारपूस केली की जागेचं कसं काय आहे काय नाही, तर त्यांनी मला सांगायला लागले की हे अतिक्रमणावर येते। मग मी त्यांना म्हटलं, माझ्याकडून मी त्यांना कन्व्हिन्स केली। मी म्हटलं ऑलरेडी बरेच वर्षापासून इथे राहत आहे, 3-4 फूट तुम्ही जागा सोडू शकता का? त्यांनी कबुली केली, पहिले मला जागा करू द्या पूर्ण, त्याच्यानंतर मी करून देतो। मग काल पुन्हा मी या लोकांच्या फोन आला मला, मी लगेच धावून आलो। त्यांना मी विचारलं, 18 तारखेला मोजी आहे, माझ्या माहितीनुसार मला जी माहिती भेटली, म्हटलं का इथे पांदन आहे, तर तो बोलला की मला पांदन नाही आहे, इथे म्हणे सरळ रोड आहे। मी म्हटलं ठीक आहे, म्हटलं 18 तारखेला मोजी आहे, त्यासाठी तुम्ही 2 दिवस राहू द्या, अजून जे काही असेल 2 दिवसाच्या नंतर मोजी झाल्याच्या नंतर आपण काय आहे काय नाही ते आपण पाहूया याच्यावरती। तर त्याचं म्हणणं असं पडलं की ठीक आहे, ओके। मी त्याला हातही जोडले, म्हटलं ठीक आहे म्हणे, कोई प्रॉब्लेम नाही, असं मला ते बोलले। मग मी सेवाग्रामला गेलो काही कारणास्तव, परत आल्याच्या नंतर मला संध्याकाळी मला फोन यायला लागला की संडास पाडलं, बाथरूम पाडलं। त्यांनी विश्वासघात केला ना, माझ्यासोबत विश्वासघात केला, सामान्य नागरिकांसोबतही विश्वासघात केला। आता संडास बाथरूम तोडले, पर्यायी व्यवस्था म्हणून त्यांनी एक व्यवस्था करून द्यायला पाहिजे होती, मग जर असा विषय आहे तर। पण माहीतच नाही पडलं बिलकुल। नागरिकांसाठी जे काही करता येत असेल तर मी ते जे काही करायला मी तयार आहे। ज्या पद्धतीने त्यांच्या घरी जाता येत असेल तर आपण घरी जाऊ, पोलीस स्टेशनला जाता येत असेल तर पोलीस स्टेशनलाही जाऊ, नगरपालिकेला जाता येत असेल तर आपण नगरपालिकेकडूनही आपण मदत, पर्यायी व्यवस्था आपण त्यांच्याकडे जाऊया, आता त्यांनाच करून मागण्याचा प्रयत्न करूया आपण। इथे गरीब वर्ग आहे, लहान वर्ग आहे, रोजमजुरी करणारे वर्ग आहे, त्यांचं जर अशा पद्धतीने नुकसान करत असेल तर हे चिंतेची बाब आहे। 25 वर्षापासून या भागातला रहिवासी आहे आणि माझी जी माहिती आहे त्या माहितीनुसार इथं कोणी जवादेचं लेआउट या ठिकाणी होतं ना, जवादेचं लेआउट, आणि ते जवादेचं लेआउट गेल्या 25 वर्ष शेती होती, त्या वर्षापासून मी इथं पाहत आहे। आणि हे जे लोक मागचे आपले बसलेले आहे ते गेल्या 50-55 वर्षापासून इथं रहिवासी आहे। अचानक त्या कोणी आशिष जाना नावाचा कोणी बिल्डर आहे, त्यानं ती जागा विकत घेतली असं त्याचं म्हणणं आहे। आणि त्यानं जागा विकत घेऊन या सगळ्या लोकांना कुठलीही नोटीस न देता, कुठलेही डिमार्केशन न करता, कुठलाही ऑफिशियल कागदपत्र यांना न देता, उन्हाळ्याचे दिवस चालू आहे, त्यांचे संडास तोडून टाकले आहे, बाथरूम तोडून टाकले आहे, पाण्याचे नळ तोडून टाकलेले आहे। आणि त्याच्याही पेक्षा गंभीर बाब अशी आहे का इथं पूर्ण जंगल होता, झाडं होते, आणि त्या झाडाच्या वृक्ष प्राधिकरण, नगरपालिकेमध्ये वृक्ष प्राधिकरण समिती आहे, त्या वृक्ष प्राधिकरण समितीची कुठलीही परवानगी न घेता त्यानं जवळपास इथं 50 ते 70 झाडं होते, काही त्यात फळाचे झाडं होते, बाबळीचे झाडं होते, आणि अनेकही झाडं होते, ते झाडे त्यानं पूर्ण तोडून टाकले। मागच्या 2-3 दिवसाच्या पूर्वी हे सर्व लोक नगरपालिकेचे अध्यक्ष यांच्याकडे गेले, पण त्यांनी का कारवाई केली? अध्यक्षांनी काहीच बोललं नाही त्याच्यावर। फक्त ते प्रधानमंत्री आवास योजनेचे 2 अधिकारी त्यांनी पाठवले, ज्याचा इथे त्याचा काही संबंध नाही आहे, आणि ते सगळं पाठवून त्यांनी काहीही कुठली कारवाई केली नाही। नगरपालिकेच्या टाउन प्लॅनरने कुठली कारवाई केली नाही, यांना कुठली नोटीस दिली नाही। आणि अशा परिस्थितीमध्ये जबरदस्ती करून, म्हणजे धमक्या देऊन, म्हणजे आज ते लहान पोरगी जी बोलत होती आपल्यासमोर, त्या पोरीला धमकी देऊन की आम्हाला तुम्ही आता आम्ही एवढंच तोडलं, याच्यापुढे आम्ही तुमचं घर तोडून टाकू। माझं म्हणणं फक्त एवढंच आहे त्या आशिष जाना बिल्डर आणि पूर्ण प्रशासनाला, यांचं जर डिमार्केशन झाल्यानंतर यांचं घर जर पुन्हा 5 फूट मागे जायचं असेल तर हे त्याचं घरी तोडून टाका, पण किमान पहिले डिमार्केशन तर करा, नोटीस तर द्या, मानवाधिकार आहे ना। अशा उन्हातानाचे दिवस आहे, 46 डिग्री सेल्सिअस तापमान आहे, आणि अशा तापमानामध्ये त्याचं संडास तोडून टाकणं, त्याचे नळ तोडून टाकणं, त्याला पाण्यापासून वंचित करणं, हे लहान लहान पोरं आहे, बाया आहे, यांनी जायचं कुठं? आशिष जानाच्या घरी जायचं का नगरपालिकेत जायचं? कुठं जायचं? आम्हाला त्याचं उत्तर दिलं पाहिजे, नगरपालिकेनेच उत्तर दिलं पाहिजे। नगरपालिकेच्या अध्यक्षांसमोर जेव्हा सगळे लोक गेले, त्यांनी या गोष्टीचं गांभीर्य ओळखायला पाहिजे होतं, कुठलीही दखल त्यांनी घेतली नाही। आणि अशा परिस्थितीमध्ये सगळे लोक आता विस्थापित झालेले आहे, यांना प्रस्थापित करायचं काम नगरपालिकेचं आहे, शासनाचं आहे। आणि म्हणून आम्ही आज पूर्ण लोक त्या भागातले, इथे किती 10 घर आहे का 15 घर आहे रे, 25-30 घर आहे, या पूर्ण घराचे आता आम्ही इथून सरळ आशिष जानाच्या घरी जाणार आहोत पहिले आता, आणि आशिष जानाच्या घरी झाल्यानंतर आम्ही पूर्ण लोक मिळून तक्रार करणार आहोत, FIR दाखल करणार आहोत त्या बिल्डरवर। आता इथं कुठल्याही प्रकारची JCB चालणार नाही, एवढंच आजच्या निमित्तानं सांगतो। आणि या सगळ्या लोकांच्या सोबत आम्ही सगळे लोक आहोत, किंवा तुम्हाला याच्यासाठी घाबरायची गरज नाही आहे, आम्ही सगळे लोक तुमच्यासोबत आहोत। म्हणजे त्याचं संडास बाथरूम तोडून टाकले, येतो पाण्याचे नळ तोडून टाकले, ह्या कुठला न्याय होय? म्हणजे काय पाकिस्तानात राहतो का आपण? आणि हे हिंदुस्थानवाले कारवाई करून राहिले आपल्यावर, काय धंदा लावला ह्या? म्हणजे शेवटी माणसं आहे ना, हे माणसं आहे ना, हे सगळे हाडामाथाचे माणसं आहे, हे लहान लहान पोट्टे आहे, यांना कुठे जातात आता हे लहान पोट्टेनं? त्याच्यामुळे नगरपालिकेने याची गंभीर दखल घेतली पाहिजे, आणि गंभीर दखल घेतली नाही तर आम्ही सगळे लोक उद्या नगरपालिकेसमोर उपोषणाला बसणार आहोत। नाही आला आहे, डायरेक्ट केलं आहे, त्यानं सगळं तोडताड केलं आहे। त्याला आम्ही रिक्वेस्ट पण केली आहे, त्याने आम्हाला म्हटलं होतं आधी का हो बा आम्ही तुमच्या काय ना काय करू, सगळेजण आम्ही अंदर होतो। त्याच्यानंतर त्याने नाही का पूर्ण आत
तोडताड केला आहे पूर्ण, न म्हणता न सांगता न काही करता. नाही आम्हाला त्यानं काही दिलं आहे, नोटीस दिला आहे, नोटीस नाही दिला आहे, काहीच नाही दिलं आहे. त्यानं डायरेक्ट तोडणं चालू केलं आहे. आशिष जानानं तोडलं आहे आमचं, तर आम्ही आशिष जानाकडे जाऊ ना, आशिष जानाच्या घरी जाऊ आम्ही. त्यानंच तोडला आहे आम्हाला तो म्हणला आहे ना. संडास झाले जागा नाही, लेडीज आहे आमच्या घरी, लहान लहान मुली आहे, लहान लहान पोरं आहे. आम्ही जाणार कुठे आहे? हे न म्हणता याने संडास बाथरूम तोडले आहे. असे जेसीबी घेऊन येते, कधी पण काही पण तोडून चालले जाते. झाले. आम्ही त्यांना फक्त लेवल विचारली होती, तर ते म्हणत होते तुला काय करायचं आहे लेवलचं, आम्ही जे आहे तुम्ही तुमचं पास स्वतःचं, नाही तर आम्ही पूर्ण तुमचं घर तोडून टाकू असं म्हणत होते. दिसा नाही का घरी जाऊ दिलं, झोपू दिलं, आणि मग त्यांनी नाही का डायरेक्ट जीसीबी लावून पूर्ण पाडपूड करून टाकलं. आम्ही इतकं मागं लागलो, आमचं बाथरूम तरी राहू द्या, ते पण नाही राहू दिलं. सगळं आमचं नाही का पुरा सत्यानाशच करून टाकला. संडास बाथरूमचा पूर्ण टाकं वगैरे आमचं सगळं नाही का फोडफाड करून टाकलं त्यांनी. कोणाचंच ऐकत नव्हते. ते आम्ही म्हणत होते तुमची मोजी झाल्यावर करा, पण ते ऐकतच नव्हते. तुम्हाला मोजीचं काय करायचं आहे म्हणे, तुम्ही घरी जाऊन झोपा म्हणे, नाही तर तुमचं सगळंच तोडून टाकीन म्हणे. असे म्हणे जास्त नखरे करा तर सगळंच तोडून टाकीन म्हणे, धमकी देत होत्या. आम्ही म्हटलं तुमची कंप्लेंट करू, तर ते म्हणे करा, मी सगळ्याच यावं म्हणे, तुम्ही कोरा म्हणे कुठंही म्हणे, माझी सगळीच पहिचान आहे म्हणे सगळ्याकडे म्हणे, तुम्हाला कोणीच काही करू शकत नाही म्हणे. माझं हे सीओ वावराचं काहीतरी सीओ आहे म्हणे, तर तुमचे हे सगळेच घरं उठू शकते म्हणे, असं म्हणत होते ते लोक. घरी जायला लागेल ना आम्हाला सर, त्यांनी से एवढं केलं तर आम्हाला जनाच्याच घरी जायला लागेल ना. मी तर त्यांना तोंडावर म्हणलो होतं आता आम्ही तुमच्याच घरी येणार बा, असं म्हटलंच होतं ना त्यांना. तर असं कसं येईन म्हणत होते, असं कसं म्हणजे जायचं ना, सगळेजण जायचं त्याच्या घरी. मग मी आज आला असताना मी त्याच्यासोबत भांडतच होती. काल माझी पुरी बदनामी केली की ती छोटी मुलगी काही पण बोलतो. ती काही पण का बोलली सर? मी आमचं संडास बाथरूम गेलं, आम्हाला किती दुःख झालं. आता आम्ही लोकांच्या घरी जावं लागते आम्हाला, मग आता त्याच्या घरी जाऊ का आम्ही? असं पुरं बदनामी करून टाकली तिकडे. का ती छोटी मुलगी काही पण बोलत होती. काही पण कसं बोलून सर, आपलं काय संडास बाथरूम पडू देणार आहे का सर काही पण बोलायला? आशिष जाना ते बिल्डर आहे की काय ते आम्हाला माहिती, पण ते आशिष जाना आले होते. त्यांनी आम्हाला प्रेमात सांगतो तुमचं शेड काढा म्हणून, आणि शेड काढायला लावलं. त्यांना म्हटलं मी मला नकाशा दाखवा, नकाशा कुठे ते मी येऊन बघते म्हटलं. आमचे ते मेंबर साहेबाला घेते आणि येते म्हटलं, तर म्हणजे नकाशा घेऊन तुम्ही काय करणार, तुमचं घर उपडतो म्हणे. म्हटलं घर उपडून तुम्ही काय करणार आहे, तुम्ही आम्हाला पहिले दाखवा तुमची जागा कुठपर्यंत येतं. म्हणजे तुम्ही सबूत काय आहे म्हणे. म्हटलं आम्ही राहते एवढ्या वर्षापासून, हेच आमचं सबूत आहे ना सर. मग बाकीच्या गोष्टी काय आहे, हेच आमचं सबूत. आमची मुलं बाळ राहते, आम्ही सगळं गरीब वर्ग आहे, साधे सुधे लोक आहे, आणि त्यांचा फायदा ते लोक घेऊन राहिले, त्याचा फायदा ते उठवत आहे. मग आणि लोकांना प्रेमामध्ये हे देणं सगळं तोड, त्या संडास बाथरूम नळाचे पाईप पूर्ण ते पान वगैरे ते सज्जे वगैरे सगळे तोडताड केले त्यांनी. चांगले सिमेंटचे बांधलेले नवीन घर स्टाईल लावलेले सगळे संडास बाथरूम सगळं तोडलंय त्यांनी. आता कुठे जायचं तर ते बघू, आता त्याच्याच घरी जावं लागेल आम्हाला संडासला, सगळ्या बाया मिळून त्याच्याच घरी जावं लागेल संडासला. त्यालाच लोटे मागायला आणि त्याच्याच घरी जावं लागेल. त्याच्या बायला कळलं पाहिजे ना की आपल्या नवऱ्याने काय केलं त्यांच्या घरच्या बायांना. मग त्यांचं संडास बाथरूम तोडून टाका, आणि आमचं पूर्ण भरपाई आम्हाला पाहिजे. गरीब वर्ग बोलत नाही म्हणून हे नाही, पूर्ण भरपाई आम्हाला पाहिजे. बस फायदा होतो ते आम्हाला. पहिले त्यांनी नोटीस द्यायला पाहिजे होती, इथपर्यंत आहे तिथपर्यंत आहे, पहिले मोजायला पाहिजे होतं. त्यानंतर आमचं संडास बाथरूम तोडायला पाहिजे होतं. आमचे जे शेड केले होते, आतापर्यंत जागा पडली होती म्हणून आम्ही शेड केले. जागा वायदा होती तर आम्ही तर काही खूप केले नाही. मग आणि त्यामध्ये आमची जागा आहे 5 फूट आमची जागा आहेच त्यामध्ये, ते सुद्धा ते हटपून राहिले. आणि त्यांचं बोलणं कसं आहे की तुम्ही जर जास्त बोलाल जास्त कराल मला चीड आणाल तर मी तुमचं पूर्ण घरही पाडते. हे असं योग्य आहे का बोलणं? ते लेडीज सोबत, जेंट्स लोक घरी राहत नाही दुपारला, सगळं लेडीज राहते. आणि लेडीज काय बोलणार आहे? लेडीज सोबत तुम्ही कसे बोलता? तर मग काय बोलणार आहे लेडीज? बिल्डर जाना आहे, आशिष जाना आहे. त्यांनी ही जमीन घेतली आहे जवादेपासून. आम्ही इथं 60 ते 70 वर्षापासून राहुटी आहे आमची. मागच्या साईडला आमचे आपलं ते संडास बाथरूम होते, ते सुद्धा त्यांनी तोडलेले आहे. का आम्ही यशवंत नगर पुटबीत कॉर्सेसच्या समोर झोपडपट्टीमध्ये राहतो. पण त्यांनी तो आपलं प्रेमाने थोडं तुम्ही फक्त शेड काढा असं करून त्यांनी आमचे संडास बाथरूमसुद्धा आपलं तोडून टाकले. का त्यांनी नोटीससुद्धा दिलेलं नाही आहे. नोटीस देऊन आपलं कारवाई करायला पाहिजे. त्यांनी आधी आपलं ते जमीन आपलं मोजायला पाहिजे. मोजी केल्यानंतर जेवढं जात आहे तेवढं त्याबद्दल नोटीस देऊन त्यांनी मुदत द्यायला पाहिजे. का अशी मुदत न देता त्यांनी एकेकी आमचे संडास बाथरूम तोडलेले आहे. पक्के संडास बाथरूम होते ते सुद्धा तोडलेले आहे. आणि त्याला म्हणायला जाव तर ते धमकी देते का तुमच्यापाशी कागदपत्र नाही आहे, तुम्ही सरकारी जागेवर बसून आम्ही तुमचं घरही पाडू शकतो, अशा धमक्या देऊन राहिलेले आहे. का याबद्दल आम्ही आपल्या ते गरीब लोकांनी जाव कुठे? आमचे संडास बाथरूम पाडलेले आहे. आम्ही आता संडास बाथरूम जायचं कुठे? जाण्याच्या घरी जायचं आहे का?
असा प्रश्न आम्ही सरकार म्हणतात स्वच्छता अभियान ते आपलं सरकार आपलं राबवून राहिली संडासची आपलं ते आपलं संडास आपलं बांधा संडास बांधा पण आम्ही संडास बांधलेले ते तोडून राहिले का आम्ही जायचं कुठे आता उन्हाळ्याचे दिवस आहेत उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आम्ही संडास बाथरूमला जायचं कुठे का घरची लेडीज आहे त्यांनी आपल्या लेडीजने कुठे जायचं नदीवर जायचं की नगरपालिकेमध्ये जायचं की जाण्याच्या घरी जायचं यांनी आमची पर्यायी व्यवस्था आपलं करून द्यायला पाहिजे हा आम्ही सरकारी जागेवर बसून आम्ही झोपडपट्टीवाले आहो का आमची इथं गरीब लोक त्यामुळे आम्ही इथं जाणार कुठे हे प्रॉपर्टीवाले का करणार आहे का पण त्यांनी आधी आपली जागा आपली मोजून घ्यायला पाहिजे ना त्यानंतरच त्यांनी आपलं ते कारवाई करायला पाहिजे का कुठल्याही प्रकारची नोटीस दिलेली नाही त्यांनी प्रत्येकाला एकेकाला आपलं सांगत गेले फक्त तुम्ही शेड काढा का त्यानंतर आम्ही मोजी करू आणि त्यांना आम्हाला आपलं आम्ही विचारू आलो का तुमची जागा कुठपर्यंत आहे का तर ते सांगायला सुद्धा तयार नाही कारण तुम्ही आपले कागदपत्र दाखवा म्हणून राहिले आमच्या झोपडपट्टीपाशी कोणते टॅक्सशिवाय कोणते आपले आपलं कागदपत्र राहणार आहे